आर्णी तालुक्यातील लोणबेहळ ते शेंदूरसानी रस्त्यावरील एका देशी दारूच्या दुकानातून बुधवारी रात्री 4 अज्ञात तरुणांनी 1,20,500 रुपयांची रोकड, मोबाईल फोन आणि इतर साहित्य लुटून नेलं। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। शंकर मंगल मेश्राम यांनी याबाबत आर्णी पोलिसात तक्रार दाखल केली। मिळालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विविध कलमांवे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता। देशी दारूचं दुकान बंद करण्याची वेळ झाली असतानाच अचानक 4 तरुण दुकानात शिरले। त्यांनी चेहरा झाकलेला होता। आतमध्ये येऊन त्यांनी सरळ चाकूचा धाक दाखवत गल्ल्यातील रोख रक्कम लुटली। त्यानंतर दारू दुकानातील तिघांकडील 3 मोबाईल हिसकावून पोबारा केला। अवघ्या काही क्षणात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली। चोरट्यांनी सीसीटीव्ही मधील चिप देखील काढून घेतली, तसेच डीव्हीआर सुद्धा सोबत नेला। त्यानंतर दारू दुकानाला बाहेरून बंद करून तिन्ही चोरटे पसार झाले। या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे।